आजच्या परिपाठाअंतर्गत पुस्तक परीक्षण हा विषय घेऊन येत आहे मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे कोडी झाली नाटुकली। याची लेखिका आहे ज्योती कपिले आणि या पुस्तकाचं प्रकाशन आहे JK प्रकाशन। या पुस्तकाची पृष्ठसंख्या आहे 40 आणि या पुस्तकाची किंमत आहे 60 रुपये। मित्र, या पुस्तकाचा मुखपृष्ठ बघा किती सुंदर दिसतोय। याला रंगभरण किती सुंदर केली आहे आणि याच्या मलपृष्ठावर थोडीशी माहिती दिली आहे। ती माहिती सुद्धा वाचून मला फार आनंद झाला। यामध्ये एकूण 11 पाठ आहेत। ते 11ही नाटक खूप छान आहेत। यामध्ये कोडं दिलेले आहेत। ते कोडांचे उत्तर सोडताना मला फार मजा आली आणि ते कोडं कसे होते, ते किती रंगून ते कोडे होते हे मला यामधून कळालं। यामध्ये इतकी गंमत आहे आणि आपण हे नाटक सुद्धा बसवू शकतो। यामध्ये हे वाचताना आपल्याला फार मजा येते। यामधलं मला सर्वात जास्त आवडलेलं कोडं आहे तीक्ष्ण डोळे, बागदार चोच, उंच भरारी घेतो आकाशात, विष्णूचं वाहन, सापाचा शत्रू, पक्ष्यांचा राजा, शक्तिमान, ओळखा कोण। हे कोड किती सुंदर आहे आणि याचं उत्तर आहे गरुड। मित्र, असे वेगवेगळे कोड या पुस्तकामध्ये दिलेले आहेत आणि मी ज्योती कपिले ताईंचे फार आभार मानते की त्यांनी हे पुस्तक आनंदाचं झाड उत्कृष्ट बालसाहित्य कृतनेता पुरस्कार यासाठी पाठवला आहे आणि त्यामार्फत मला हे वाचायला भेटलं। मला माहिती नाही याचा नंबर येईल की नाही, पण माझ्या मनामध्ये या पुस्तकाचं श्रेष्ठ स्थान आहे। यामध्ये वेगवेगळे कविता, म्हणजे यामधले आपल्याला कोड्यातून कविता सुद्धा बनवता येते। ह्यांचे यमक जुळणारे शब्द आणि आपल्याला कोडं कसं तयार करायचं हे सुद्धा यामधून दिलेलं आहे। आणि ह्या एका पुस्तकामध्ये मराठी, वेगवेगळ्या पक्ष्यांची माहिती, विज्ञान, भूगोल हे सर्व काही या पुस्तकामध्ये आलेलं आहे। मित्र, हा पुस्तक खूपच छान आहे। यामधले जे चित्र आहे ते सुद्धा खूप छान आहे। बघा, याला रंगभरावट नाही केली असेल तरी सुद्धा हे किती सुंदर चित्र दिसत आहे। तसंच आपल्याला चित्राची पुस्तकं तर खूप आवडतात, म्हणून हा पुस्तक तुम्ही नक्कीच वाचा। यामधून आपल्याला कोडं कसं तयार करायचं हे कळतं। म्हणजे आपल्या समोर एक मोर धरा, त्या मोरामध्ये काय विशिष्ट आहे, मोरांची चाल कशी असते, त्यामार्फत आपण कोडं तयार करायचं, त्याला म्हणतात कोडं तयार करणं। यामध्ये त्यांची मावशी त्यांना कोडं तयार करायला शिकवते, त्यानंतर त्यांची आजी, आजोबा हे सर्व काही या लहान मुलांना कोडं तयार करायला शिकवतात आणि राहुल आपल्या मित्राला ते कोडं सांगतो। म्हणजे किती मजेदार आहे यामध्ये। म्हणून मित्र, हा पुस्तक नक्कीच वाचा, तुम्हाला सुद्धा हा पुस्तक खूप आवडेल। धन्यवाद।